Hello, friends, and welcome to LP BMW Kaleidoscope Episode 1, brought to you by लेवा पाटीदार भातृ मंडळ वाकड. सो मित्रांनो, कलायडोस्कोपच्या विविध छटी रंगांप्रमाणे या ज्ञानाच्या कलायडोस्कोपमध्ये आपण दर महिन्यातनं एका रविवारी एका लाईव्ह पॉडकास्ट दरम्यान विविध क्षेत्रातील एक्सपर्ट्सला गेस्ट म्हणून बोलवणार आहोत. यामध्ये मेडिकल, सायन्स, टेक्नॉलॉजी, म्युझिक, आर्ट्स, सोशल वर्क, करिअर गायडन्स, एज्युकेशन अशा विविध क्षेत्रातील एक्सपर्ट आपल्यासमोर या सत्रांमध्ये येतील. त्यांच्यासोबत आपण सर्वांना उपयोगी अशा विविध विषयांवरती चर्चा करणार आहोत. या चर्चेत दरम्यान सायंटिफिकली प्रूव्हन, रिलायबल आणि तरीही सोप्या शब्दात समजणारी माहिती आपल्या सर्वांना मिळणार आहे. तर मित्रांनो, मी डॉक्टर पियुष अशोक चौधरी, LP BMW कलायडोस्कोपच्या फर्स्ट एपिसोडचा होस्ट म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या एपिसोडमध्ये आपल्याला तज्ज्ञ म्हणून लाभले आहेत डॉक्टर तुषार संतोष चौधरी, जे प्रॅक्टिसिंग ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन असून ते डिरेक्टर आहेत 7 ऑरेंज हॉस्पिटल चिंचवड आणि KK केअर हॉस्पिटल चारोळी या ठिकाणी. तसेच त्यांचे क्लिनिक विटालाईफ क्लिनिक वाकड येथे आहे. तर वेलकम डॉक्टर तुषार ऑन LP BMW कलायडोस्कोप. थँक्यू. तर मित्रांनो, आपल्या अनेक आरोग्यविषयक समस्यांप्रमाणेच बोन हेल्थ हा असा विषय आहे की ज्याकडे बऱ्याच वेळी आपल्याला काहीतरी फ्रॅक्चर होत नाही, पाठीची दुखणे सुरू होत नाही, तोपर्यंत आपलं लक्ष नसतं. तो या बोन हेल्थच्या अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत डॉक्टर तुषार आहेत. तर सर, आजकालच्या या दगदगीच्या आयुष्यात आणि जिथे खूप सेडेंटरी अशी लाईफस्टाईल सर्वांची असते, बरोबर. त्यामध्ये कम्पेअर्ड टू से 10-15 इयर्स बॅक कशा प्रकारचे रुग्ण तुमच्याकडे ऑर्थोपेडिक OPD मध्ये नॉर्मली येत असतात? तर हा खूप ज्वलंत प्रश्न आहे. आजच्या करंट प्रॅक्टिसमध्ये आम्ही अगदी लहान मुलांपासून तर वृद्ध लोकांपर्यंत गुडघेदुखी, कंबरदुखी आणि मानदुखी अलॉंग विथ दॅट बरेचसे जॉईंट पेन्सचे पेशंट्स पण येत असतात. आणि हा स्पेक्ट्रम खूप वाईडर होत चाललेला आहे. प्रॉबेबली 15 वर्षांपूर्वी 50 वर्षांच्या नंतरच जॉईंट पेन्स, गुडघेदुखी, कंबरदुखी व्हायची. पण आता खूप अर्ली एजमध्ये पण हे प्रॉब्लेम्स फेस करायला लागलेत लोक. ह्याला मुख्य कारण तसं म्हटलात तर आपली बदलती जीवनशैलीच आहे. तुम्ही जसं योग्यच म्हटलात की दगदगीचं जीवन आहे आणि सिडेंटरी लाईफस्टाईल आहे. ह्याच्यामध्ये पेशंट्सच्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच मुवमेंट्स खूप थांबलेल्या आहेत. सगळ्याच गोष्टी आयत्या ठिकाणी, एकाच ठिकाणी बसून, सॉफ्टवेअर इंजिनियर्स ज्यांचं अगदीच सिटिंग असतं, स्टुडंट्स, मैदानी खेळ जे आपण कदाचित आपल्या लहानपणी खूप खेळायचो, आताची मुलं तेवढं खेळत नाहीत. त्यामुळे यंग स्टुडंट्स सुद्धा माझ्याकडे भरपूर सारे ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम्स घेऊन येत असतात, नॉट ओन्ली फ्रॅक्चर्स. तर आता या पार्श्वभूमीवर आजकाल इवन रेग्युलर पेशंट सोबतच्या कॉन्व्हर्सेशन्समध्ये आपण बऱ्याचदा ऑस्टिओपोरोसिस, तुमची हाडं ठिसूळ झाली आहेत, या प्रकारच्या टर्म्स भरपूर वापरतो. तर थोडं एक साधारण आपल्या जनरल प्रेक्षकांच्या हिशोबाने ऑस्टिओपोरोसिस नक्की काय असतं आणि ती प्रक्रिया शरीरात कशी होते याबद्दल थोडी माहिती द्याल का? सो ऑस्टिओपोरोसिस म्हणजे सर आपल्या हाडांमध्ये आलेला ठिसूळपणा. आणि जसं मी मगाशीच म्हटलो, ह्याला बरेच सारे कारणं असतात. सध्या जीवनशैली, आहार, आपण किती व्यायाम करतो आहोत सध्या आणि काय कुठल्या प्रकारचं काम करतोय, ह्यावर भरपूर साऱ्या गोष्टी मॅटर करतात. मी जर एक एक मुद्दा मांडला तर आणि फक्त एज हे याला आजच्या काळामध्ये कारण उरलेलं नाही आहे. जे पोस्ट मेनोपॉझल ऑस्टिओपोरोसिस हा एक प्रकार असतो ज्याला रजोनिवृत्ती म्हणतात. स्त्रियांचं मेनोपॉज आल्यानंतर मासिक पाळी बंद झाल्यावर जो ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची घनता कमी होते, तो एक वेगळा विषय झाला. तर त्यालाही आपण टच करूयात. पण राईट नाऊ माझ्या मते हे जे ऑस्टिओपोरोसिस आहे ह्याला उत्तर देणं हे या 3-4 पॉईंट्सला उत्तर दिल्यानंतरच कव्हर होण्यासारखं आहे. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे एक्सरसाइजेस. स्ट्रेंथ ट्रेनिंग हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच वेळा पेशंट्स आम्हाला म्हणतात की सर आम्हाला MD मेडिसिन डॉक्टरांनी सांगितलं की वॉकिंग करा, शुगर, बीपीसाठी, कोलेस्ट्रॉलसाठी हे चांगलं आहे. मी रोज करते. मग तरी मला हाडांचे पेन्स का होत आहेत? तर नुसतं वॉकिंग हे शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉलसाठी चांगलं आहे, पण हाडांच्या दृष्टीने हे चांगलं नाही. याला
थोड्याफार प्रमाणात लोडिंग एक्सरसाइजेस असाव्याच लागतात, ज्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग सुद्धा म्हणतात. आजकाल बरेच मीन्स ऑफ एक्सरसाइजेस अवेलेबल आहेत जिथे आपण हे सगळं शिकू शकतो. टाइम काढणं फार महत्वाचं आहे सगळ्यांनी. सेकंड आहे ऑब्व्हियसली आहार. आहारामध्ये नुसतंच कॅल्शियमयुक्त आहार घेऊन फायदा नाही. आपल्याला प्रोटीन्स पण खूप गरजेचे असतात. कारण प्रोटीन्स हे तुमच्या बोन्सचं जनरल मॅट्रिक्स डेव्हलप करतं, ज्याच्यामध्ये कॅल्शियम डिपॉझिशन होतं आणि मग तुमची हाडांची घनता किंवा डेन्सिटी वाढते, बेटर होते. तर प्रोटीन हे तेवढंच महत्वाचं आहे. लाईफस्टाईल अगेन. सो आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये बाहेरचं खाणं, फ्राईड फूड, जंक फूड ज्याला आपण म्हणतो, ज्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू फार कमी असते आणि आपण गमतीने म्हणतो जिभेचे चोचलेच असतात नुसते. तर मी असं म्हणत नाही की अजिबातच खाऊ नका, पण त्याचं कुठेतरी त्याच्यावर लिमिट असणं गरजेचं आहे. नुसतंच नॉनव्हेज खायला पाहिजे हाडांसाठी हेही अयोग्य आहे. नॉनव्हेजमधनं प्रोटीन्स आपल्याला मिळतातच, पण व्हेजिटेरियन सोर्सेस पण आहेत ज्यामधनं आपल्याला प्रोटीन्स भरपूर मिळतात. डायटिशियन्स अवेलेबल असतात. आजकाल ऑनलाईनही बरेचसे एज्युकेशनल व्हिडिओ असतात. सगळेच ऑथेंटिक असतील असं नाही, पण जे ऑथेंटिक आहेत ते बघून आपले दर्शक तशा प्रकारचा आहार घेऊ शकतात. तर आता आहारावरच आपण बोलायचं म्हटलं तर आजकाल बरेच पेशंट स्पेशली त्यांच्या 40-50 नंतर काही ना काही स्वरूपात कॅल्शियम सप्लिमेंट्स घेत असतात किंवा ते सांगतात आम्ही तर रोजचं दिवसभरात 2 लिटर आमचं घरात दूध वापरलं जातं, आम्ही दही रोज खातो. तर फक्त हाय कॅल्शियम कंटेंट असलेलं फूड घेणं किंवा कॅल्शियम सप्लिमेंट घेणं, ऑफकोर्स प्रोटीन तुम्ही सांगितलं, पण इज इट इनफ ऑर देर आर सर्टन अदर फॅक्टर्स ऑल्सो जे यामध्ये बोन हेल्थच्या हिशोबाने सो महत्वाचे असतात? अगेन गुड क्वेश्चन सर, की नुसतंच कॅल्शियमयुक्त आहार आणि नुसतंच कॅल्शियम सप्लिमेंट्स हे अजिबात इनफ नाही आहे. कारण आपण जे कॅल्शियम सप्लिमेंट किंवा आहारा थ्रू कॅल्शियम घेतो, त्याच्यातलं हार्डली 10 किंवा 20% कॅल्शियम हे तुमच्या शरीरात अब्झॉर्ब होऊन हाडापर्यंत पोहोचतं. ह्याच्यासाठी अगेन 2 थिंग्स. व्हिटॅमिन डी, त्यानंतर आजकाल नवीन इंजेक्शन्स अवेलेबल आहेत. मी त्याहीबद्दल बोलतो. सो व्हिटॅमिन डी इंजेक्शन्स. पण त्याहूनही महत्त्वाचं आहे तुमच्या शरीराला त्या कॅल्शियमची गरज असणे. तुमच्या शरीराला जर त्या कॅल्शियमची गरजच भासली नाही, तर तुम्ही खाल्लं तसं ते निघून जाणार. आणि ती कॅल्शियमची गरज केव्हा भासेल? जेव्हा युअर बॉडी विल बी मूव्हिंग अराउंड. आणि त्यासाठीच मी म्हणतो की हे एक्सरसाइजेस, मी माझ्या पेशंटला ज्यांचा सिटिंग जॉब आहे त्यांना सांगत असतो की तुम्ही हालचाल करा. 45 मिनिट्स झाले की तिथून उठा. पाणी घेऊन बसू नका, प्रत्येक वेळेस पाणी पिण्यासाठी उठा. चहा ऑफिसमध्ये मागवू नका ऑफिस बॉयकडनं, तुम्ही तिथे जाऊन घेऊन या. कप ठेवायला तुम्हीच उठा. सेम थिंग वर्क फ्रॉम होममध्ये. वर्क फ्रॉम होम असताना टेबल खुर्चीवरच बसा. बेड काउचवर बसू नका. स्ट्रेंथ ट्रेनिंग मी मगाशी बोललो, ह्याच्यामुळे तुमच्या बॉडीला ती कॅल्शियमची आवश्यकता भासणार आहे. आणि देन आय विल कम टू की व्हिटॅमिन डी हे खरं म्हटलात तर भारतामध्ये खूप अवेलेबल आहे. आपल्याकडे सन एवढा अवेलेबल आहे तरी सुद्धा मी म्हणेल की इंडियन लोकांना त्याची गरज भासते, हे एक प्रकारचं हास्यास्पद गोष्ट आहे. कारण आपण कोणीच आजकाल उन्हामध्ये जात नाही. पण आणि त्याला कारणीभूत आपली लाईफस्टाईल आहे. पण अगेन तसं जरी असलं तरी व्हिटॅमिन डी हे घेणं खूप गरजेचं आहे. कारण व्हिटॅमिन डी शिवाय तुमचं कॅल्शियम अब्झॉर्ब होणार नाही तुमच्या सप्लिमेंट्स किंवा आहारातलं. लास्ट बट नॉट द लिस्ट, की हे जे इंजेक्शन्स मी मगाशी बोललो, देर आर 2 इंजेक्शन्स करंटली इन मार्केट. एक आहे टेरिपॅराटाइड आणि एक आहे डेनोसुमॅब. हे अतिशय उत्कृष्ट 0 साइड इफेक्ट्स असलेले इंजेक्शन्स आहेत, की ज्याच्याने तुमचं कॅल्शियम ॲक्च्युअली यूज होतं. तुमची जी हाडांची घनता कमी होण्याचा रेट आहे, तो एकदम कमी होतो आणि त्यामुळे तुमचे ऑस्टिओपोरोसिसची लक्षणं किंवा ऑस्टिओपोरोसिस झाल्यामुळे जी फ्रॅक्चर होण्याची शक्यता आहे किंवा पॉसिबिलिटी आहे ती खूप प्रमाणात कमी होते. तर ह्याच्यासाठी ऑब्व्हियसली तुमचे ऑर्थोपेडिक सर्जन तुम्हाला हेल्प करू शकतात की कोणाला कुठल्या लेव्हलला ते करून घ्यायला हवं. सो आता व्हिटॅमिन डी बद्दल बोलायचं झालं आणि जसं आपण अगदी योग्य प्रकारे सांगितलं की भारतातल्या बहुतांशी भागामध्ये भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध आहे. तरी सकाळी 7 वाजेचा सूर्यप्रकाश आणि दुपारी 4चा, संध्याकाळचा. सो कुठली वेळ विशेषतः योग्य आहे की जेणेकरून स्पेशली शाकाहारी व्यक्तींना
ज्यांचा सगळ्यात इम्पॉर्टंट सोर्स सनलाईट असतो व्हिटॅमिन बरोबर, डीचा. बरोबर. सो त्यांना पुरेशा प्रमाणात स्किन थ्रू सनलाईट एक्सपोजरने येस. व्हिटॅमिन डी मिळू शकेल. तर आयडियली हा थोडासा डायलेमावाला प्रश्न आहे. देर आर टू स्कूल्स ऑफ थॉट. काही संशोधन म्हणतात की अर्ली मॉर्निंग इज बेटर, काही संशोधन म्हणतात की दुपारचं ऊन इज बेटर. पण नेव्हरदिलेस कुठलंही ऊन घ्या. दुपारचं मी थोडंसं घेणं टाळायला सांगेल, की बिकॉज थोडी तीव्रता जास्त जास्त असते, असते. यूव्ही रेज असतात वगैरे. मॉर्निंग इज ऑल्वेज गुड फॉर युअर स्किन आणि आपण नुसतंच गॅलरीत बसूनही तुम्ही ते ऊन घेऊ शकतात. शाकाहारी लोकांसाठी ॲज यू मेन्शन ते खूप महत्त्वाचा सोर्स आहे. तर मॉर्निंग वालं ऊन आपल्या अंगावर पडलं तर तुमची बॉडीज व्हिटॅमिन डी स्वतःहून तयार करणार आणि ते व्हिटॅमिन डी स्वतःच तयार केलं नॅचरली अवेलेबल तर ऑब्व्हियसली त्याला खूप हेल्प होणार तुमच्या बोन हेल्थसाठी. बरोबर. आता ही ऑस्टिओपोरोसिस किंवा ठिसूळतेची जी प्रक्रिया आहे, ती अर्थातच एका रात्रीत किंवा काही दिवसात बनलेली नसते. इट गोज ऑन लाइक ओव्हर सेव्हरल मंथ्स ऑर इयर्स परहॅप्स. बरोबर. तर असे काही आपल्याकडे टेस्ट म्हणा किंवा कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टिगेशन्स उपलब्ध आहेत का, की ज्यामुळे एखाद्याला कळू शकतं, की माझी हाडं ठिसूळ होत आहेत, पण अजून फ्रॅक्चर झालेलं नाहीये येस. आणि मी काहीतरी प्रिकॉशन घेऊन ते प्रक्रिया संथ करू शकतोय बरोबर. किंवा मे बी रिव्हर्स जर होऊ शकत असेल तर रिव्हर्स करू शकतो. येस. सो आजकाल आमच्याकडे डेक्झा स्कॅन म्हणून एक स्कॅन अवेलेबल आहे. काइंड ऑफ सिटी स्कॅन सारखा असतो. हार्डली 10 मिनिट्सचा एक स्कॅन असतो. ज्यामध्ये आपल्याला डिफरंट साइट्सला आपली BMD म्हणजे बोन मिनरल डेन्सिटी किती आहे हे तो स्कॅन आपल्याला न्यूमरिकल व्हॅल्यू सांगतो आणि त्या न्यूमरिकल व्हॅल्यूनुसार आम्ही अ, एक प्रकारचं ट्रीटमेंट चार्टिंग करून देतो पेशंटला, की तुम्हाला कॅल्शियम, व्हिटॅमिन डी किंवा ही 2 इंजेक्शन्स मी बोललो, हे कुठल्या कशा प्रमाणात घ्यायला हवं. मी माझ्या बऱ्याचशा पेशंटला माझ्या डायटिशियनकडे रिफर करतो, की नॉर्मल आहारातनं ह्यांना काय-काय तुम्ही एक्स्ट्रा देऊ शकाल आणि तुमच्याकडनं त्यांना काय-काय एक्स्ट्रा हेल्प होऊ शकेल आहारा थ्रू. तर ह्या डेक्झा स्कॅन आयडियली तर मी 40च्या पुढच्या सगळ्या स्त्रियांना ॲडवाईस करतो. 50च्या बियॉन्ड तर प्रत्येकाने हा करूनच घ्यायला हवा. इव्हन पुरुषांनी सुद्धा. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि तुम्ही मगाशी विचारलात की हे केव्हा चालू करायचं, तर मी आजच्या जगात सांगेल की लहानपणापासूनच म्हणजे मुलींनी 16व्या वर्षापासून आणि मुलांनी 18व्या वर्षापासूनच काळजी घेणं खूप गरजेचं आहे. 18 ते 40 हे वय असं असतं की आपल्याला फारशी गरज भासत नाही, पण ह्या नव्हे की आपण अजिबात काळजी घ्यायची नाही. तर वी नीड टू बी व्हेरी केअरफुल. येस. सो साधारण जे डेक्सा स्कॅन जो असतो, आता फॉर एक्झाम्पल आता आपले बरेचसे ऑडियन्स दे आर इन देअर 30s, 40s, मोस्ट ऑफ देम वर्किंग इन IT इंडस्ट्री. आता समवन हॅज डन इट इज 40-42च्या वयात आणि डेक्सा स्कॅन उत्कृष्ट होता. व्हॅल्यूज जे न्यूमेरिकल येतात त्या सर्व नॉर्मल होत्या. तर हाऊ फ्रिक्वेंटली शुड दे बी रिपीटिंग इट ॲज कम्पेअर्ड टू समवन एल्स ज्याचा डेक्सा स्कॅन ॲबनॉर्मल होता आणि आपण आता काहीतरी ट्रीटमेंट स्टार्ट केली आहे. येस. सो ॲज आय मेन्शन सर, की त्याचे काही न्यूमरिकल व्हॅल्यूज असतात. सो एकदमच नॉर्मल असेल विच कम्स इन ग्रीन झोन, तर त्यांनी प्रोबेबली 2 or 3 इयर्स नंतरही रिपीट केलात तरी चालेल. येलो झोनमध्ये जर त्यांचे न्यूमरिकल व्हॅल्यूज असतील तर त्याला आम्ही ऑस्टिओपेनिया म्हणतो. दॅट मीन्स ऑस्टिओपोरोसिस सेटल नाही झालंय, बट इट इज समवेअर 50-50 आणि अशा पेशंट्सनी प्रोबेबली इयरली पण चेकअप करायला हरकत नाही. रेड झोन इज अ फ्लॅग झोन. त्याच्यामध्ये तर यू हॅव टू स्टार्ट ट्रीटमेंट इमिजिएटली. तर अकॉर्डिंग टू दॅट न्यूमरिकल व्हॅल्यू तुमचे ऑर्थोपेडिक सर्जन तुम्हाला ॲडवाईस करू शकतात त्याबाबतीत. आणि मग हे एकंदरीतच म्हणजे तुमच्या सांगण्यावरनं असं जाणवतंय, की ऑस्टिओपोरोसिस जर आपण पर्मनंट काही डॅमेज होण्यापूर्वी किंवा एखादं फ्रॅक्चर होण्यापूर्वी इफ वी डिटेक्ट अँड ट्रीट, तर मग बऱ्यापैकी रिव्हर्सिबल असतं का? 100% रिव्हर्सिबल असतं आणि फ्रॅक्चर्स म्हणजे आमच्याकडे भरपूर संशोधन पेपर्स आहेत, रिसर्च पब्लिकेशन्स आहेत, की ज्यात जर तुम्ही ऑस्टिओपोरोसिस रेड झोनमधनं ग्रीन झोनला आणलात, तर तुमची फ्रॅक्चरची जी पॉसिबिलिटी आहे उतार वयामधली, ती इट डिक्रीजेस बाय 50% ऑर मोर दॅन 50%. तर आणि त्यासाठीच ती बोन हेल्थची काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. जशी इतर काळजी आपण जनरली घेतो शुगर, BP आणि कोलेस्ट्रॉलची. अगदी बरोबर. सो आता यामध्ये नक्कीच जसं तुम्ही मगाशी म्हणालात, की काही प्रमाणात तरी हॉर्मोनल फॅक्टर्स, लाईफस्टाईल फॅक्टर्स आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात, ज्या पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये जरा वेगळ्या असतात. हो. सो कंपॅरेटिव्हली स्टार्टिंग फ्रॉम व्हेरी यंग एजेस लाइक सेकंड और थर्ड डिकेड ऑफ लाईफ आणि जसं आपण टुवर्ड्स 40s, 50s प्रोग्रेस होतो,
सो इन जनरल ॲट डिफरंट स्टेजेस ऑफ लाईफ मेल्स, फिमेल्समध्ये बोन हेल्थ पॉइंट ऑफ व्ह्यू जी काळजी घ्यायची त्यामध्ये काही विशिष्ट बदल अ, असतात का? की दोघांना म्हणजे ऑफकोर्स काही फॅक्टर्स कॉमन असतील, पण कॉमन नसलेले असे कुठले फॅक्टर ज्यावर आपल्या प्रेक्षकांमधल्या फिमेल्सने स्पेशली जास्त लक्ष देणं गरजेचं आहे? येस. सो मी प्रत्येकच वयोगटाबद्दल थोडी माहिती देईल. तर हं, बिफोर 18 हं, हं. म्हणजे आपल्यापैकी ज्यांची मुलं आहेत, त्यांचं वाढीव एज आहे, त्यांना प्रोबॅबली ह्या गोष्टींची फारशी माहिती नसते किंवा दे आर नॉट इंटरेस्टेड इन इट. पण आपल्याला त्यांच्यामध्ये तो इंटरेस्ट एकतर डेव्हलप करायला हवा किंवा आपण त्यांना ते तसं फूड ॲडव्हाइस करायला हवं. विथ द हेल्प ऑफ डॉक्टर किंवा तुम्ही स्वतः सुद्धा, ज्याच्यामध्ये अगेन कॅल्शियम रिच फूड, प्रोटीन फूड, नॉन-व्हेज खाणाऱ्यांनी अंड इज अ बेस्ट हं, हं. सोर्स फॉर प्रोटीन. असं नाही की चिकन किंवा मटणच खायला हवं. व्हेजिटेरियन लोकांसाठी स्प्राउट्स आहेत, ब्रोकोली, सोयाबीन हे मिल्क डेअरी प्रॉडक्ट्स आहेत. तर हे बिफोर 18 खूप जास्त त्यांनी एन्करेजमेंट करायला हवी. एक्सरसाइजेस आर मस्ट. 18 ते 40 अगेन की हा गट असतो ज्यामध्ये खूप साऱ्या जीवनशैलीमध्ये व्हिटॅमिन डी3 हे आयदर तुम्ही चेक करून घ्या, डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या, पण इंटरमिटेंटली ते घेणं खूप गरजेचं आहे. अगेन एक्सरसाइजेस इज अ कॉमन फॅक्टर एव्हरीवेअर. कुठल्याही वयोगटासाठी एक्सरसाइज मस्ट आहेत. बियॉन्ड 40 खास करून स्त्रियांनी जे तुम्ही म्हटलात, ज्यांच्यामध्ये मेनोपॉझल सिम्प्टम्स चालू झालेले असतात, हार्मोनल चेंजेस चालू झालेले असतात, त्यांनी एक्स्ट्रा केअर घेणं खूप गरजेचं आहे. ज्यामध्ये जर अर्ली मेनोपॉझल सिम्प्टम्स असतील, तर गायनेकॉलॉजिस्टला भेटून हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी नावाचा एक प्रकार असतो. त्याची गरज असेल तर तेही घेणं खूप गरजेचं आहे. कॅल्शियम सप्लिमेंट्स अर्ली एजमध्ये स्टार्ट करायला अजिबात वावगं वाटू द्यायचं नाहीये. आणि बी-एम-डी चेक करून इफ इट इज ऑन लोअर साइड तर इंजेक्शन घेण्याची गरज पडली तर तेही घ्यायला हवं. अगेन त्याच्यामध्ये काही वावगं वाटून घेण्यात अर्थ नाही. बियॉन्ड 50 वॉकिंग 100% नेसेसरी. कॅल्शियम सप्लिमेंट्स, व्हिटॅमिन डी3 सप्लिमेंट्स नेसेसरी. इंजेक्शन्स इफ रिक्वायर्ड. पण त्याही व्यक्तींनी जर थोडीफार स्ट्रेंथ ट्रेनिंग जशी जमेल तशी केलीत, तरी त्याचा फायदा खूप जास्त होऊ शकतो. बरोबर. त्याचप्रमाणे आजकाल आपण बघतो की हायपोथायरॉइडिझम, हं, हं. डायबिटीज अशा सगळ्याच लाइक एंडोक्राईन प्रॉब्लेम्स विच आर अगेन लाईफस्टाईल डिसीजेस इन अ हो. वे. त्याचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलंय आणि विशेषतः फिमेल्समध्ये हायपोथायरॉइडिझमचं प्रमाण भरपूर जास्त आहे. सो तशा गटातल्या बायकांनी इतरांपेक्षा काही प्रिकॉशन किंवा त्यांनी असं काही की मेनोपॉझल एज ग्रुपमध्ये कॅल्शियम कंपल्सरी घ्यायलाच हवं वगैरे असं काही आहे? हो, 100% कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ॲज आय सेड. हायपोथायरॉइडिझम मधल्या लेडीजला खास करून मेन प्रॉब्लेम असतो वेट रिडक्शनसाठी. आणि जे मी थोड्या वेळाने त्याच्यावर येणारच होतो, पण आता हा विषय निघालाच आहे तर बोलतो, की ओबेसिटी नाउअडेज हॅज बिकम अ व्हेरी बिग प्रॉब्लेम. आणि हा अगदी चाइल्डहूडमध्ये पण आहे, मिडल एजमध्ये पण आहे, उतार वयामध्ये सुद्धा आहे. सिडेंटरी लाईफस्टाईल, थायरॉईडसारखे आजार, अ, आणि आहाराची आपली जी सध्याची परिस्थिती आहे, जे आपण आहार घेत आहोत, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ओबेसिटी म्हणजे तुमचा BMR खूप वाढलेला असतो. BMI सॉरी, बॉडी मास इंडेक्स. आणि त्या बॉडी मास इंडेक्समुळे इन्क्रीज बॉडी मास इंडेक्समुळे तुमची बोन हेल्थ खूप खालावून जाते. हायपोथायरॉईड फिमेल्समध्ये अगेन बिकॉज ऑफ थायरॉईड BMI जास्त असतो. वेट रिडक्शन लवकर होत नाही. त्यात मग ऑलरेडी त्यांच्या हाडांमध्ये ठिसूळपणा. त्यांनी एक्स्ट्रा केअर घेऊन, योग्य तो सल्ला घेऊन सप्लिमेंट्स लवकर घेणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. आता थोडं बऱ्यापैकी आपण स्ट्रेस केलंच आहे. पण हा मुद्दा सर्वांना परत एकदा एम्फसाइज केला गेला पाहिजे म्हणून विचारतो, की आपल्या पॅरेंट्सच्या एज ग्रुपमध्ये हं, किंवा हं. आपल्यातल्या बऱ्याचशांचे पॅरेंट्स जे 60sमध्ये वगैरे असतात. त्यांना आपण जर विचारलं, "काका व्यायाम करता का?" "हो, मी रोज 5 किलोमीटर चालतो." किंवा रोज जिने चढ-उतर करतो. बाजारात मीच जातो. तर स्ट्रेंग्थ ट्रेनिंग किंवा जे मसल चे वेट बेअरिंग एक्सरसाइजेस जे आपण म्हणतो. हं, हं. तर फ्रॉम बोन हेल्थ पॉइंट ऑफ व्ह्यू डू यू थिंक की हे फक्त 20-30ल्या तरुणांकरताच आहे, की इनफॅक्ट 50s नंतर ही गोष्ट करणं जास्त गरजेचं आहे? सो 20-30ल्या लोकांनी करायलाच हवे, कारण त्यांनी तेव्हाच जर व्यवस्थित बॉडी बिल्ड केली, तर त्यांना उतारामध्ये ह्याच एक्सरसाइज करायला जास्त प्रॉब्लेम येणार नाही.
पण जे एल्डरली आज पण आपले प्रेक्षक आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, की तुम्ही सुद्धा स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं खूप गरजेचं आहे. जमेल तेवढं पण नक्कीच करणं गरजेचं आहे. नुसतं वॉकिंग इज नॉट गुड फॉर युअर बोन्स. चालत राहणं हे अगेन आय विल स्टेट की शुगर, बीपी, तुमच्या थायरॉइड, तुमच्या कोलेस्ट्रॉलसाठी चांगलं आहे. पण स्ट्रेंथ ट्रेनिंग फॉर एक्झाम्पल थोडेसे सूर्यनमस्कार 5 तास का प्लँक तुम्ही होल्ड करा. थोडंसं शकतात. आजकाल जिम्स असतात सोसायटीजमध्ये वगैरे जिथे तुम्ही थोडा वेळ जाऊन मित्र जाऊन एकदा ग्रुप असतात सोसायटीत सगळेजण जाऊन करू शकतात. तर हे खूप महत्वाचं आहे. त्याशिवाय तुमचे बोन स्ट्रॉंग राहणं अशक्य आहे. नुसतं कॅल्शियम सप्लिमेंट, नुसतं वॉकिंग आणि तो सरांनी अगदी छान सांगितल्याप्रमाणे मसल्सच्या बाबतीत ऑस्टिओपेनिया, ऑस्टिओपोरोसिस या गोष्टीचं बोलत असतो. त्याचप्रमाणे साधारण 40-45 च्या एज नंतर सार्कोपेनिया हा प्रकार आपल्या येस. शरीरामध्ये घडत असतो, ज्यामध्ये दर वर्षाला सरासरी 3 ते 5 सरांचा जो सांगितलाय त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की फक्त वॉकिंग आणि सप्लिमेंट्स पुरेसं नसून स्ट्रेंथ ट्रेनिंग हे अतिशय महत्त्वाचं आहे. बरोबर. ऑस्टिओपोरोसिस टाळण्यात. आता थोडं सर ऑस्टिओपोरोसिसकडे ऑस्टिओआर्थरायटिस जर आपण बोललो, हं, एक्झॅक्टली ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओआर्थरायटिस एक सर्वसामान्यांसाठी काय फरक आहे? म्हणजे राइट. सो हे शब्द मेडिकल वर्ड्स थोडेसे सिमिलर वाटतात आणि ऑस्टिओ स्टँड्स फॉर बोन आणि दोन्ही डिसीजेस हे बोनचे असल्यामुळे तशी नावं त्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये आहेत. पण ऑस्टिओपोरोसिस जसं मी म्हटलं, ही फक्त बोनची ठिसूळपणा आहे. आर्थरायटिस हा प्रॉब्लेम जॉइंट रिलेटेड असतो. अ, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देवाने आपल्या शरीरामध्ये जे जॉइंट्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये जॉइंट म्हणजे काय तर 2 बोन एकत्र येणे आणि त्यांच्यामध्ये मूव्हमेंट होणे. ही मूव्हमेंट होताना ते एकमेकांवर घासले जायला नको म्हणून देवाने त्याच्यावर एक कव्हरिंग दिलंय ज्याला कार्टिलेज असं म्हटलं जातं. उतार वयामध्ये हे कार्टिलेजची झीज व्हायला सुरुवात होते, जशी आपली बोन्सची झीज होते किंवा बोन्सची बीएमडी कमी होते. आणि हे कार्टिलेज जेव्हा वेअर अँड टेअर होतं, फॉर एक्झाम्पल तुमची कार आहे, 5 वर्ष वापरली, 10 वर्ष वापरलीत, इव्हन इफ एम-आर-एफ टायर आहे, ते 10व्या वर्षी खराब होणारच आहे. तर सेम वे आपलं हे कार्टिलेज खराब होणारच आहे. तर ते कार्टिलेज खराब झाल्यामुळे जे आपल्याला जॉइंट पेन्स होतात किंवा सांधेदुखी होते, त्याला ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हटलं जातं. एक दुसरा प्रकारचाही आर्थरायटिस खूप कॉमन आहे सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये त्याला इन्फ्लॅमेटरी आर्थरायटिस म्हणतात. जो ह्याच्याशी निगडीत नाही आहे. डिजनरेटिव्ह म्हणजे एज रिलेटेड नाहीये. तो अगदी तरुण लोकांनाही होऊ शकतो. त्याची कारणं थोडी वेगळी असतात. रक्तातील घटक काही थोडेसे प्लस मायनस झाल्यामुळे ते आर्थरायटिस होतात. तर आर्थरायटिस हा जॉइंट रिलेटेड प्रॉब्लेम आहे. पोरोसिस हा बोन्स बोन्स रिलेटेड रिलेटेड. प्रॉब्लेम आहे. आणि आता आपण इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस बद्दल बोललात. सो आता आय थिंक रिसेंट 1-2 वर्षात चिकुनगुनिया वगैरेच्या बऱ्याच हं, हं. केसेसमुळे बऱ्याच जणांना इन्फ्लेमेटरी आर्थरायटिसची एक कल्पना आली असणार. कोविड पण सुद्धा. एक रूटीन पेशंट्स करता हं, हं. जेव्हा त्यांना सांधेदुखी होते. आता स्टार्टिंग फ्रॉम समबडी इन से 30s-40s व्हर्सेस समवन इन देअर 50s और 60s और 70s. हं, हं. तर कुठला सांधेदुखी इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस असू शकते किंवा ज्यामध्ये आपल्याला संधिवात वगैरे सारख्या गोष्टींचा विचार करायला हवा. बरोबर. आणि केव्हा सांधेदुखीला आपण वयोमानानुसारची झीज समजावी राइट. आणि एक्झॅक्टली काय रेड फ्लॅग्स असतील ज्यावेळी त्या व्यक्तीने त्या सांधेदुखी करता अर्जंट ऑर्थोपेडिक सर्जनला किंवा फिजिशियन किंवा रुमॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट करणं गरजेचं आहे. येस. सो मी सगळ्यात पहिले तुमच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देतो, की आजकाल बियॉन्ड 50 जे एज ग्रुपवाले पेशंट्स आहेत, त्यांना जी एज रिलेटेड सांधेदुखी असते, ती लोकं ओ-पी-डीमध्ये आम्हाला जास्त दिसतात. यंग पेशंट्स थोडं स्वतःकडे दुर्लक्ष करतात. ठीक आहे, दुखतंय, कदाचित चांगलं होऊन जाईल, हे ॲक्सेप्ट किंवा बिलीव्ह करतात आणि त्यामुळे ते अशा स्टेजला आमच्याकडे पोहोचतात, की ज्याला कदाचित आम्हाला खूप हायर ट्रीटमेंटपासूनच सुरुवात करावी लागते. तर तुम्ही त्याच्यामध्ये विलंब करू नका. सांधेदुखी होत आहे, थोडीशी ही वेगळी वाटते आहे नॉर्मलपेक्षा, रुटीनपेक्षा. खरं तर नॉर्मल सांधेदुखी हा विषयच नसतो. नसतो. तर तुम्ही तातडीने सल्ला घेऊ शकतात. आजकाल डॉक्टर सगळीकडे अवेलेबल आहेत. नाऊ कमिंग बॅक टू की एज रिलेटेड आणि इन्फ्लॅमेटरी. तर इन्फ्लॅमेटरी सांधेदुखी यंग एजमध्ये पण होते. बऱ्याच वेळा चिकनगुन्या किंवा कुठले व्हायरल फीव्हर्स नंतरही होऊ शकते.
इट स्टार्ट्स विथ स्मॉल जॉईंट पेन्स, म्हणजे हम्म. हाताची बोटं दुखणे, पायाची बोटं दुखणे आणि अर्ली मॉर्निंगमध्ये त्यांना स्टिफनेस जास्त जाणवणे, हे इन्फ्लेमेटरी आर्थरायटिसची काही लक्षणं आहेत. व्हेअरएज जे ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे एज रिलेटेड आहे, त्यात ज्या गोष्टी आपण आधी नाही करू शकत, आधी करू शकायचो जे आज करता येत नाही. फॉर एक्झाम्पल आता माझे वडील आहेत समजा, ज्यांना आधी 5 किलोमीटर चालू शकायचे, आता 3च किलोमीटर चालतायत. सो कुठेतरी डेली रुटीन ॲक्टिव्हिटीज हॅम्पर व्हायला सुरुवात झाली आहे, रिस्ट्रिक्शन्स यायला सुरुवात झाली आहे. आधी 25 पायऱ्या चढून जायचो मी इझिली, पण आता 10 चढल्या की उरलेल्या 15 चढताना वेदना होत आहेत किंवा मला पेनकिलर्सची गरज पडते आहे आठवड्यातून 2, 3, 4 वेळा. सो दॅट मीन्स ते एज रिलेटेड आर्थरायटिस आहेत आणि दोघांसाठी ट्रीटमेंट ऑब्व्हियसली ऑर्थोपेडिक सर्जनच देणार. ओके. सो आता याच अनुषंगाने पुढे जाताना आता ॲज अ फिजिशियन जेव्हा मी पेशंटला बघतो आणि एखादे समजा जॉईंट पेनचा पेशंट जर आला आणि आम्ही मेडिकल कॉजेस रूल आउट केलेत, तर तेव्हा आता गुडघेदुखी फॉर एक्झाम्पल, त्यांना पेशंटला म्हटल्यावर की तुम्ही बाबा अमुक अमुक एक ऑर्थोपेडिक सर्जनला कन्सल्ट करा किंवा तुम्हाला कन्सल्ट करा, तर पेशंटच्या मनात भीती कायमी असते की सर्जन वर्ड आला की सर आता मला जॉईंट रिप्लेसमेंटच सांगणार. बरोबर. तर म्हणजे असे काय आपले काही क्रायटेरिया असतात का की कुठल्या प्रकारच्या जॉईंट पेनला, इवन वेन इट इज ऑस्टिओआर्थरायटिस, की कोणाला सर्जरीची गरज पडते किंवा कोणीही सर्जरी करता अजून वेट करू शकतंय, बरोबर. आणि त्याचबरोबर ऑपरेशन सोडून इनिशियल स्टेजेसला काही दुसरे पर्याय आहेत का? येस. सो हा खूप चांगला प्रश्न विचारला सर. हे दैनंदिन जीवनात मलाही माझ्या प्रॅक्टिसमध्ये भरपूर लोक विचारत असतात. तर सगळ्यात पहिले आम्ही प्रत्येक पेशंटला सर्जरी अजिबात सजेस्ट करत नाही. इनफॅक्ट 100तले कदाचित 90 पेशंट्स आमचे हे विदाऊट सर्जरीवालेच असतात. पण ते योग्य टायमाला आमच्याकडे पोहोचले तरच. तर सगळ्यात पहिले तर घाबरू नका तुमच्या ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाण्यासाठी. सांधेदुखी असेल, तुम्हाला कोणी सजेस्ट केलं असेल, तुम्ही नक्कीच जा. नाऊ कमिंग बॅक टू द क्रायटेरिया. सगळ्यात पहिले कॉमन आर्थरायटिस आपल्या इंडियामध्ये कुठले असतील वयोमानानुसार, तर ते आहेत गुडघा किंवा हिप रिलेटेड. हिप त्या मानाने तेवढा नाही जेवढा नी आर्थरायटिस आहे. आपली भारतीय जीवनशैली हे त्याला कारणीभूत असू शकते, की अर्ली एजमध्ये खूप वेळा जमिनीवरची उठबस, वजन जास्त असणे, शेतीची कामं केलेली असतात आधी. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे. आणि ह्याच्यासाठी सगळ्यात पहिले आम्ही एक स्टँडर्ड वेट बेअरिंग नी एक्स-रे करून घेत असतो. ह्याच्यामध्ये वेट बेअरिंग शब्दाला महत्त्व आहे, की उभं राहून काढलेला एक्स-रे. बऱ्याच वेळा नुसता झोपून काढलेला एक्स-रे असतो, ज्याच्यामध्ये आम्हाला सगळंच नॉर्मल दिसत असतं आणि त्याच व्यक्तीचा वेट बेअरिंग एक्स-रे काढल्यावर एकदमच पिक्चर ड्रास्टिकली चेंज होऊन जातं. तर इट हॅज टू बी अ वेट बेअरिंग एक्स-रे आणि त्याच्यावर आमचे काही ग्रेड्स ठरलेले असतात. बहुतांशी लोक हे 2 किंवा 3 ग्रेडमध्येच येतात आमच्याकडे आणि त्यांना अजिबात कुठल्याही सर्जरीची गरज नसते. त्यांच्यासाठी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, रेग्युलर एक्सरसाइजेस, फिजिओथेरपी, काही न्यूट्रास्युटिकल्स म्हणजे सप्लिमेंट्स असतात. जसं हाडांसाठी कॅल्शियम आहे, तसं हे लिगामेंट, कार्टिलेजसाठी कोलॅजेन्स वगैरे अनेक प्रकारचे न्यूट्रास्युटिकल्स असतात, जे काइंड ऑफ विटामिन्स आपण समजू शकतो. तर ते खूप रिडीली अवेलेबल आहे. नंतर तुम्ही लाईफस्टाईल चेंज करून, एक्सरसाइज करून, मसलची स्ट्रेंथ वाढवून तुमचं ऑस्टिओआर्थरायटिसचं प्रोग्रेशनचा रेट कमी करू शकतात. मी माझ्या सगळ्या पेशंटला सांगतो, की एज रिलेटेड जे होणार आहे त्याला अनफॉर्च्युनेटली तुम्ही मी काय देवही थांबवू शकत नाही. आपल्या हातात जे आहे ते आपण नक्कीच करायला हवं. फार रेअरली असं होतं, की एक्स-रेवर खूप छान दिसतंय पिक्चर आणि वेदना मात्र पेशंटला खूप जास्त आहे. अशा वेळेस मला पेशंट्सला एम-आर-आयचा सल्ला द्यावा लागतो. आणि हे आपण फक्त 50च्या बियॉन्ड बोलत होतो. पण जेव्हा अर्ली एजमध्ये पण गुडघेदुखी होते, खास करून गुडघेदुखी, बरेच पेशंट्स मी म्हटलं तसं की इग्नोर करतात. पण तेव्हा त्यांनी इग्नोर न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. वाटल्यास एखादा एम-आर-आय, कारण अर्ली एजमध्ये एक्स-रेमध्ये फारसे चेंजेस दिसत नाहीत. पण मायन्यूट चेंजेस जरी एम-आर-आयमध्ये दिसून आले, तर आपण तातडीने त्याचे उपाय शोधून काढू शकतो. त्याच्यात विलंब झाला तर आजकाल अर्ली आर्थरायटिस पण दिसायला लागलाय. म्हणजे मी 45 इयर ओल्ड लेडीजला सुद्धा रिप्लेसमेंट केली बिकॉज तिने अर्ली एजमध्ये मेनिस्कल इंजुरी झाली होती, गादीला इंजुरी झाली होती, ज्याचं तिने ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली नाही. सो घाबरू नका डॉक्टरकडे जायला. आता याच्या एक टप्पा आणखी पुढे जर आपण गेलो, की समजा पेशंटला खरोखर आपल्या सर्व रेडिओलॉजिकल आणि क्लिनिकल क्रायटेरियानुसार सर्जरीची गरज आहे. पण पेशंटचं वय साधारण 65-70 वर्ष आहे
तर तुम्ही बरेच असे पेशंट बघितले असतील. काय डॉक्टर आणखी मला 5च वर्ष जगायचं आहे. आता जॉइंट रिप्लेसमेंट करून काय करणार मी? बरोबर. तर याबद्दल आपलं काय सजेशन असेल? येस. सो आय ऑल्वेज बिलीव्ह की क्वालिटी ऑफ लाईफ शुड बी बेटर. ते एका हिंदी मूव्हीतला डायलॉग होता की जिंदगी अच्छी होनी चाहिए, लंबी नहीं होनी चाहिए असा. मला एक्झॅक्ट वर्ड्स आठवत नाहीये. तर जी काही लाईफ आपण जगणार आहोत त्याची क्वालिटी शुड बी गुड. एकाच ठिकाणी बसून 5 वर्ष तुम्ही जर जगण्याचा विचार करत असाल, तर त्यामध्ये काहीही तथ्य नाहीये. तुम्ही 65 चे आहात, पण तुमचा नातू जर तुम्हाला म्हणतोय, "आजोबा चला, आजी चल माझ्यासोबत गार्डनमध्ये खेळायला," तर यू शुड बी एबल टू डू दॅट. तर आणि त्याच्यासाठी जर ही नी रिप्लेसमेंट तुम्हाला खरोखर आवश्यक आहे, तुमच्या डॉक्टरनी सांगितली, तर आजच्या जगात ती करून घेणं काही विशेष नाही आहे. कारण तंत्रज्ञान इतकं वाढलेलं आहे, इतकी फास्ट रिकव्हरी होते त्याच्यामध्ये. येस, यू रिक्वायर सम फिजिओथेरपी, थोडंफार वेदना वगैरे सहन इनिशियल डेजमध्ये कराव्याच लागतात. पण मग त्याचं फळ तुम्हाला ऑब्व्हियसली मिळतं. यालाच थोडं एक्सटेंड करत, की हे जे पोस्ट ऑपरेटिव्ह फिजिओथेरपी, हं, रिहॅब हं. जे तुम्ही आता जस्ट थोडक्यात टच केलंत, तर हे ऑपरेशन जास्त डिले करण्यात व्हर्सस लवकर करण्यात, त्यात मग ह्या रिझल्ट्स वाईज काही इम्पॅक्ट होतो का? येस, म्हणजे आता बऱ्याच वेळा असंही होतं, की माझ्याकडे आज पेशंट येतो, ज्याला मी 5 वर्षांपूर्वी नी रिप्लेसमेंट सांगितली. तर तेव्हा घाबरून जातात किंवा मग आजकाल थोडंसं मी लेप लावून बघतो, मी आयुर्वेदिक करून बघतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये थोडासा वेळ त्यांचा वाया जातो. ह्यामध्ये त्यांची मसल पॉवर खूप लूज होऊन जाते. सर्जरी आजही तीच करणार, 5 वर्षांपूर्वी तीच करणार. पण तेव्हा त्यांनी रिप्लेसमेंट केली असती, तर तेव्हा जी त्यांची रिकव्हरी फास्टर झाली असती, ती आज कदाचित होऊ शकत नाही. तर योग्य वेळी योग्य निर्णय घेतलात, तर तुम्हाला त्याचे फायदे पण तेवढेच होणार आहेत. सो इफ इट इज ॲडवाइजेबल आणि दिसतंच आहे, ती गरजच आहे, तर अननेसेसरी विलंब लावण्यात अर्थ नाही. अदरवाईज मग तुम्हालाच फिजिओथेरपी एक्स्ट्रा लागणार, तुम्हालाच त्रास एक्स्ट्रा होणार आणि कदाचित रिझल्ट जितके हवे चांगले तेवढे मिळणार सुद्धा नाहीत. आणि मग आता मी समजा सर्जरी करायचं ठरवलंच, तर आजकाल हे एक आणखी कन्फ्युजन असतं, की रोबोटिक करू का साधी करू? म्हणजे फार अगदी सर्जिकल डिटेल्स नाही, पण हं, एक वरवर बघता कितपत फरक असतो किंवा नसतो या गोष्टींमध्ये? फ्रँकली स्पीकिंग अगेन हा खूप ज्वलंत प्रश्न आहे. माझं खूप फ्रँक ओपिनियन आहे, की दोघांमध्ये खूप फारसा फरक अजिबात नाही आहे. रोबोटिक हे फक्त नवीन तंत्रज्ञान आहे, जे आम्ही सर्जन्स वापरतो. अ, आधी पण आम्ही एवढे ऑपरेशन्स केलेले आहेत. आता रोबोटिकने करतो आहोत. पेशंटला पर से आजपासून 6 महिन्यांनंतर दोघांमध्ये फारसा फरक जाणवत नाही. इनिशियल जी रिकव्हरी आहे ती कदाचित थोडीफार फास्टर असते रोबोटिकमध्ये, पण तोही डायलेमाचाच प्रश्न आहे. तर फारसं काही म्हणजे हेच चांगलं, हे नाही चांगलं ह्याच्यामध्ये अजिबात पडू नका. गरज असेल तर करून घ्या. जे आहे अवेलेबल ते करा. तुम्हाला जे आवश्यक वाटतंय ते करा. पण जर गरज असेल तर करून घ्या. दोघांमध्ये फारसा फरक हा नाही. हां, म्हणजे थोडक्यात जर एक आपलं सर्वसामान्य एल्डरली पेशंट विथ से सिव्हिअर ऑस्टिओआर्थरायटिस त्यांनी वे ऑफ सर्जरीपेक्षा सर्जरी करण्याची गरज असेल तेव्हा ती करणं गरजेचं एक्झॅक्टली, आहे. एक्झॅक्टली. हे मी मे मान्य बी समबडी स्पोर्ट्स पर्सन, ॲथलीट वगैरे त्यांना मे बी थोडाफार फरक ते रिकव्हरी पिरियड आणि त्याचा पडू कदाचित. शकतो. येस, येस. बट एक्झॅक्टली. बाय अँड लार्ज आय थिंक नाही. नाही, सो अजिबात सरांनी नाही. खूप छान माहिती दिली आहे आणि मित्रांनो जसं आपण सुरुवातीपासून बोलतोय की हा कलायडोस्कोप हा लाईव्ह एपिसोड असल्याकारणाने तुम्ही सर्वजण फक्त आम्हाला ऐकण्यासाठीच नाही तर आमच्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी देखील आमच्यासोबत आज आहात. तर तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न हे कॉमेंट्समध्ये टाकायला विसरू नका. सो आतापर्यंत आपल्याकडे जे प्रश्न आले आहेत त्यातनं काही महत्त्वाचे प्रश्न आपण सरांशी घेऊया. सो आपण हा प्रश्न काही प्रमाणात टच केलाय डॉक्टर तुषार. पण तरी बऱ्याच प्रेक्षकांकडनं मी बघतोय हा प्रश्न वारंवार येतोय, की प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स हं, जे नी आणि बॅक प्रॉब्लेम्स करता. सो हं. जस्ट फॉर द बेनिफिट ऑफ एव्हरीवन, येस, इफ वी कुड हायलाइट व्हॉट आर द प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन इन टर्म्स ऑफ एक्सरसाइज, डायट एक्सेट्रा येस, फ्रॉम बॅक ॲज वेल ॲज नी येस. इश्यूज? सो मी नेक आणि लोअर बॅकबद्दल पहिले बोलतो. सगळ्यात पहिले हा प्रॉब्लेम एल्डरलीजला तर ठीक आहे, एज रिलेटेड आहे, पण आजकाल यंग पेशंट्सला सुद्धा होतोय. ह्याचं मुख्य कारण एव्हरीबडी इज वर्किंग ऑन कम्प्युटर्स आणि मी मगाशी जसं बोललो, की सिटिंग हॅबिट्स आर फार वे एकदमच वर्स झालेल्या आहेत. मी सगळ्या पेशंटला सिंपल गोष्ट सांगतो, टेबल खुर्चीवरच बसा. वर्क फ्रॉम होम असो अथवा तुमचं ऑफिस असो. तुमचा लॅपटॉप तुमच्या आय लेव्हलला असावा, सो ऑलमोस्ट ऑलवेज नसतो.
बसताना सगळे लोक ॲट दी एज ऑफ द चेअर बसतात. कोणी आता मी आणि सर बसलोय असे मागे टेकून कधीच बसत नाही. आयडियली तुम्ही असं बसायला हवं. फ्रिक्वेंट ब्रेक्स आर नेसेसरी. 45 मिनिट्स टू 50 मिनिट्स तुम्ही एका ठिकाणी असावं. त्यानंतर तुम्ही तिथून उठायचं. मगाशी मी म्हटलं तसं पाणी घेऊन बसायचं नाही. प्रत्येक वेळेस पाणी प्यायला उठणं महत्त्वाचं आहे. सेकंड गोष्ट, वेन यू गाईज कम बॅक होम, मग घरी आल्यानंतर मी किंवा सर म्हणा किंवा तुम्ही म्हणा, घरी आल्यावर सगळ्यांच्या हातात येतो मोबाईल. आणि तो मोबाईल बघताना आयदर आपण ह्या पोझिशनमध्ये असतो किंवा झोपून मोबाईल बघण्याची खूप लोकांना सवय असते. ह्यामुळे सर्वायकल स्पॉन्डिलायटिस म्हणजे नेक रिलेटेड प्रॉब्लेम अगदी यंग पेशंट्समध्ये पण व्हायला सुरुवात झाली आहे. मी हे म्हणणार नाही की मोबाईल बघू नका, मात्र तो डोळ्यासमोर धरून बघायचा आहे. स्टुडंट्सला पण मी तोच सल्ला देतो की खूप वेळ वाकून, आजकाल स्टुडंट्स पण आयपॅडवर वगैरेच अभ्यास करत असतात, तर तेही त्यांनी स्टँड्स वगैरे वापरून करायलाच हवं. आणि ऑब्व्हियसली एक्सरसाइजेस इज अ कॉमन फॅक्टर. नेक म्हणा, बॅक म्हणा किंवा नीज म्हणा. वेन इट कम्स टू नीज, सगळ्यात महत्त्वाचं आहे वेट रिडक्शन. तुम्ही जर तुमचा BMI बियॉन्ड 30 आहे, तो कसा कॅल्क्युलेट करायचा आजकाल गुगलवर इझिली मिळतं. पण तुमचा BMI हाय असेल, तुम्हाला ऑलरेडी थायरॉइड शुगरसारखे आजार असतील, वजन एक्स्ट्रा असेल, ते खाली आणणं खूप गरजेचं आहे. सेकंड, रेग्युलर एक्सरसाइजेस. एल्डरली पेशंट्सला मी सांगतो की थोडं तुम्ही जमिनीवर उठबस करणं बंद करायला हवं. काही लोकांचा थोडा अट्टहास असतो की अरे आजपर्यंत मी हे केलंय, मग मी आता का नाही करायचं. आजपर्यंत केलं ते ठीक आहे, पण आता जर बॉडी विरोध करते आहे त्या गोष्टीचा, तर तुम्ही तो नक्कीच ॲक्सेप्ट करायला हवा. यंग पेशंट्सने अजिबात काही हरकत नाही आहे बसायला. मांडी मारून बसायला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्ही खुर्चीवर मांडी मारून बसा, तुम्ही बेडवर मांडी मारून बसू शकता. मला मांडी मारायची प्रॉब्लेम नाही, मला खाली बसण्याची प्रॉब्लेम असतो पेशंटचा माझ्या. तर नी हेल्थसाठी या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक्सरसाइज, वेट रिडक्शन आणि उठ बस कंट्रोलमध्ये ठेवणे. आता काही प्रेक्षकांचे सप्लिमेंट्स संदर्भातही बरेच महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर बऱ्याच सप्लिमेंटमध्ये म्हणजे काही कारणास्तव प्रोटीन्स, कॅल्शियम काही सप्लिमेंटमध्ये एक ग्रे एरिया असतो, की काही जणांचा समज असतो किंवा काही वेळी सप्लिमेंटमध्ये खरंच हिडन कार्बोहायड्रेट्स किंवा स्टेरॉइड्स वगैरेचं प्रमाण आहे असं म्हटलं जातं. तर त्याबद्दल आपण काय सजेस्ट कराल सप्लिमेंट चूज करताना किंवा डे टू डे लाईफमध्ये वापरताना? म्हणजे बरोबर. समथिंग विच इज ओव्हर द काउंटर अँड नॉट प्रिस्क्राइब्ड बाय अ हेल्थ केअर फिजिशियन. प्रॅक्टिशनर. येस. सो हे जे प्रोटीन पावडर्स आजकाल खास करून जिममध्ये वगैरे तुमचे जिम इन्स्ट्रक्टर्स देतात. आपले बॉलिवूड ॲक्टर्स त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट्स करतात. इवन आय एम नॉट व्हेरी शुअर की त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय असतं काय नसतं. ते आर कमर्शियल प्रोडक्ट्स, तर ते FDA अप्रूव्ड आहेत नाही आहेत. आपल्या गव्हर्नमेंटने त्यांना अप्रुव्हल दिलंय नाही दिलंय. आजकाल भ्रष्टाचारामुळे अप्रुव्हलही मिळून जातं. आय एम ऑफ अ व्हेरी स्ट्रिक्ट ओपिनियन की अजिबात ते ओव्हर द काउंटरवाले घ्यायला नको, जिममध्ये प्रोव्हाइड केलेले घ्यायला नको. येस, तुम्ही तुमच्या फिजिशियनला विचारा, तुमच्या ऑर्थोपेडिक सर्जनला विचारा. जे मेडिकेटेड प्रोटीन्स आहेत, जे आपण फार्मा कंपनी, स्टँडर्ड फार्मा कंपनीज देतात, तर ते वापरायला नक्कीच हरकत नाही. आणि आता यालाच थोडं एक्सटेंड केलं तर काही वाचकांचे प्रश्न आहेत दुधाबद्दल. सो अगेन यू वुड ॲग्री की आजकाल हे डिस्कशन बऱ्यापैकी असं चर्चेत आहे, की दूध घ्यावं की नाही घ्यावं? आजकालचं दूध कितपत चांगल्या प्रतीचं असतं आणि लहान मुलांना कितपत दुधाला एक्सपोज करायला हवं? म्हणजे आता ऑफकोर्स ऑन वन साइड आपण सांगणार कॅल्शियम रिच फूड घ्या. बरोबर. त्यात डेअरी प्रोडक्ट्स आलेतच, स्पेशली व्हेजिटेरियन लोकांसाठी. सो त्याबद्दल आपलं काय ॲडवाइस असेल? अगेन हा थोडासा ग्रे झोन आहे, तुम्ही म्हटलात तसं. अगदीच आपण जेवढं लहानपणी बिनधास्त पिऊ शकायचो तसं आता शहरांमध्ये मिळणं थोडं मुश्किलच आहे. पण म्हणून अजिबातच द्यायचं नाही ह्याच्या मी थोडासा विरोधात आहे. मॉडरेट अमाउंट तुम्ही एक्सपोजर द्यायलाच हवं मिल्क रिलेटेड प्रोडक्ट्सला. आणि थोडंसं स्टँडर्ड आणि थोडंसं कॉस्टली असेल, पण मग जर क्वालिटी गॅरंटीड असेल तर मग आपण ते घ्यायला काही हरकत नाही. एक आणखी महत्त्वाचा प्रश्न जो कदाचित आपल्या ऑडियन्सने अगदी अलर्टपणे आपलं लक्ष त्याकडे वेधलं, की आपण ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओआर्थरायटिस, गुडघ्यांची रिप्लेसमेंट बद्दल बरंच बोललो. आजकाल विशेषतः कोविड नंतरच्या गेल्या 5 वर्षात भरपूर तरुण व्यक्तींमध्ये एव्हीएन हा प्रकार वाढलाय आणि आता एव्हीएन जे कदाचित तुम्हाला आम्हाला फक्त मेडिकल लँग्वेजमध्ये माहित होतं, ते प्रत्येकाने कुठेतरी Everybody knows मित्रपरिवारात now. किंवा फॅमिलीत ऐकलेलं असतं. येस. So, how do the things change when it comes to say joint replacement in a avian patient versus somebody with a Yes. age-related knee problem? सो व्हेरी गुड क्वेश्चन ज्यांनी कोणी हा विचारला आहे.
एव्हीएन हा कोविडनंतर खूप त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. व्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमर हेड हे ॲक्चुअल त्या डिसीजचं नाव आहे. याचा अर्थ की आपल्या खुब्यामध्ये जो बॉल दिला आहे देवानं, त्याला रक्तप्रवाह देवाने जो दिलेला आहे, तो कोविडमुळे किंवा आजकाल लाईफस्टाईलमुळे सुद्धा कमी होतो. कमी झाल्यामुळे तिथलं हाड मरायला सुरुवात होते आणि जेव्हा ते हाड मरतं, तेव्हा तुम्हाला तिथे आर्थरायटिस म्हणजे ओबडधोबडपणा येतो. ओबडधोबडपणामुळे वेदना होतात. अनफॉर्च्युनेटली काही-काही पेशंट्स आमच्याकडे एकदम एंड स्टेजला पोहोचतात. एंड स्टेजला पोहोचल्यावर आम्हाला हिप रिप्लेसमेंट सर्जरीशिवाय त्यांना दुसरा ऑप्शनच देऊ शकत नाही. पण अगदी तेवढीच वेळ आली तर करून घ्यायला अजिबात हरकत नाही. कारण आजकालचे जे इम्प्लांट्स म्हणजे आतमध्ये जे मी कृत्रिम बॉल वापरतो, त्यांची क्वालिटी आणि त्यांचे लॉन्गेटिव्हिटी इतकी चांगली आहे, की तुम्ही इझिली 20-25 वर्ष ती वापरू शकतात. तर अगदीच तेवढी गरज असेल तर तुम्ही करून घ्यायला हवं. पण ह्याच्यामुळे जर हिप पेनला दुर्लक्ष करून चालायला नको. कारण अर्ली एजमध्ये जर हिप पेन किंवा अर्ली स्टेजमध्ये जर एव्हीएन आपण डिटेक्ट केलं, तर तुम्ही सर्जरीपासून पण वाचू शकतात. कारण त्याच्यासाठी खूप चांगल्या-चांगल्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत आजच्या जगात. तर इट वॉज अ व्हेरी गुड क्वेश्चन. बरं झालं कोणी विचारलं ते. आणि आता हे अर्ली एज, लेट एज या हं. संदर्भात एक आणखी प्रेक्षकांकडनं प्रश्न येतोय, की नी रिप्लेसमेंट फक्त 60s मध्ये असणाऱ्यानेच करावी, 70-80 मध्ये करू नये. हं, हं. असं काही असतं का, की एक अमुक एक वयापर्यंतच नी रिप्लेसमेंट करायला हवी? नाही. यानंतर करायला नकोच किंवा आम्ही करतच नाही. नाही. अजिबात नाही. मी 88 इयर ओल्डच्या आजोबांचंही नी रिप्लेसमेंट केलेलं आहे. तर त्याला एज इज नो बार. तुम्ही फक्त दिल से यंग होने चाहिए, बाकी सगळं चालतं. तुमचं फिटनेस ऑब्व्हियसली महत्त्वाचं असतं. ज्याच्यासाठी आपले फिजिशियन हेल्प करतात आम्हाला बीपी, शुगर कंट्रोलमध्ये वगैरे असेल, हार्ट इज इन गुड कंडिशन, तर नी रिप्लेसमेंट करायला अजिबात हरकत नाही. सो अतिशय छान अशी माहिती दिलीत सर आपण आणि मला खात्री आहे, की आपल्या सर्वच ऑडियन्सला बोन हेल्थ ॲट डिफरंट एजेस याबद्दल एक महत्त्वाची माहिती आज मिळाली आणि बरेचसे गैरसमज आपल्या सर्वांचे आज सरांनी क्लिअर केले आहेत. तर सर जर आजच्या या पूर्ण सेशनमधनं थोडक्यात 3 ते 5 मुद्द्यात जर आपल्याला काही महत्त्वाचे मेसेज द्यायचे असतील, की जे हं, आपण सर्वच जण अगदी उद्यापासून फॉलो करू शकतो. येस. त्यापूर्वी एक तुम्हाला थोडा पर्सनल प्रश्न, की तुमचं जे बिझी लाईफस्टाईल आहे, आता ऑपरेशन्स, ओपीडीज, फॅमिली लाईफ या सर्व ह्याच्यात आपण स्वतः तुमच्या बोन हेल्थसाठी काय करतात? म्हणजे एक आम्हाला इन्स्पिरेशन असेल. सो सर आहारावर तर नियंत्रण आहेच. आउटसाइड फूड त्यातल्या त्यात कमी. होममेड फूड त्यामध्ये पण ज्याच्यामध्ये कॅलरी इंटेक कमी असेल असंच. सकाळी उठून अर्धा तास कमीत कमी व्यायाम मी करतो. दिवसभर पळापळ असते त्यामुळे वॉकिंग त्या निमित्ताने होऊनच जातं. पण जे स्ट्रेंथ ट्रेनिंग मी मगाचपासून बोलतोय तर डिप्स मारणे, सूर्यनमस्कार, प्लँक्स हे मी सकाळी अर्धा तास नक्कीच करतो. थोडेफार स्ट्रेचिंग्स माझ्या नेक आणि लोअर बॅकसाठी. कारण तासनतास उभं राहून ऑपरेशन्स करावे लागतात. सो माझे नेक आणि लोअर बॅकचे मसल स्ट्रॉंग असायला हवेत. तर त्यासाठी लागणारे स्ट्रेचिंग्स मी नक्कीच करतो. स्ट्रेंथ ट्रेनिंग अगदी रोजच नाही होत, माझ्याकडनं सुद्धा नाही होत. पण आय बिलीव्ह की ॲटलीस्ट 4 टाइम्स इन अ वीक ते व्हायला हवेत. येस. सो सर्वांना आज या सेशनचा एक सारांश म्हणून अगदी उद्यापासून फॉलो करू शकू असे काही 5 मुद्दे. येस. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट चांगले पोस्चर्स मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे. यंग असो किंवा एल्डरली असो. मग वर्किंग असो, नॉन वर्किंग असो, तुम्ही कम्प्युटरवर काम करतायत, मोबाईल बघतायत, टीव्ही बघतायत, आज इंडिया पाकिस्तानची मॅच बघणार आहात, कीप गुड पोस्चर्स. सेकंड इज एक्सरसाइजेसला तुम्हाला ऑप्शन नाही आजच्या जगामध्ये. आजच्या टाईम फ्रेममध्ये तुम्ही वॉकिंग तर नक्कीच करा, पण त्यासोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे. आहार, आउटसाइड फूड मिनिमम. कॅलरीज जेवढ्या कमीत कमी ठेवता येतील तेवढ्या कमीत कमी. प्रोटीन्सवर जास्त भर द्या. नॉनव्हेजवाल्यांना प्रोटीन्स मिळतात, पण व्हेजवाल्यांनी पण ते घ्यायला हवं. फोर्थ, सप्लिमेंट्स इंटरमिटंटली घ्यायलाच हवेत. तुम्ही तुमचे फिजिशियन किंवा ऑर्थोपेडिशियनला विचारू शकतात. त्याच्यासाठी लागणाऱ्या टेस्ट असतील तर त्या करा आणि गरज असेल तर नक्की ते सप्लिमेंट्स घ्या. त्यामध्ये वावगं वाटून घेऊ नका. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण अतिशय साध्या, सरळ, सोप्या शब्दात सरांकडनं बोन हेल्थ ॲट ऑल एजेस याबद्दल महत्त्वाची माहिती मिळवली आणि नक्कीच या माहितीतनं आपल्या काही चुकीच्या संकल्पना असतील तर त्या बऱ्यापैकी दूर झाल्या आहेत आणि मला खात्री आहे की आपण सर्वच जण अगदी या क्षणापासून आपल्या स्वतःच्या बोन हेल्थकडे लक्ष द्यायला जास्त सुरुवात करणार आहोत.
instead of waiting for some fracture to occur or back pain and leg pain to start, irrespective of what is our age. तर मित्रांनो, हा व्हिडिओ असंच आपल्याप्रमाणेच आणखी जास्तीत जास्त व्यक्तींना उपयोगी ठरावा म्हणून जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा, चॅनलला लाईक करा. आणि हो, आजच्या या सेशन नंतर या व्हिडिओचे रेकॉर्डिंग हे LP BMWच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर पुढेही उपलब्ध असणार आहे. सो काही कारणास्तव ज्या व्यक्ती आपल्याला जॉईन होऊ शकले नसतील ते देखील या ज्ञानाचा उपयोग करू शकतील. पुढील एपिसोड LP BMW कलाडोस्कोपचा भाग दुसरा हा आपण घेऊन येणार आहोत जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते 11. आणि त्यामध्ये आपण महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांसाठी चर्चा करायला गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर अश्विनी नारखेडे यांना आपल्या पॉडकास्टवर आमंत्रित करणार आहोत. तर मित्रांनो, कलायडोस्कोपच्या दुसऱ्या एपिसोडला जॉईन करायला आणि त्याची लिंक जास्तीत जास्त व्यक्तींसोबत शेअर करायला नक्की लक्षात ठेवा. दिनांक 8 मार्च 2026 रोजी. आणि आजच्या या बोन हेल्थवरील अतिशय उपयोगी माहितीबद्दल आपल्याकडे येणाऱ्या डॉक्टर तुषार चौधरी यांचे मी LP BMW तर्फे आभार मानतो. आणि आपण सर्वांनी ऍक्टिव्हली या सेशनमध्ये जॉईन झालात, आपल्या प्रतिक्रिया, प्रश्न दिलेत आणि ही माहिती सगळ्यांना आणखी जास्त उपयोगी बनवली त्याबद्दल आपण जे आमच्या या लाईव्ह सेशनमध्ये जॉईन झालायत त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार. मी डॉक्टर पियुष चौधरी, होस्ट ऑन LP BMW कलायडोस्कोप, an initiative by लेवा पाटीदार भातृमंडळ वाकड. धन्यवाद.